हाय गाइस, लेडीज एंड जेंटलमन, बॉयज एंड गर्ल्स, हाऊ आर यू? तर मित्रांनो, दुसरा कसोटी सामन्याचे 2 दिवस झाले. अनपेक्षितपणे 2 दिवसानंतर आपला संघ अतिशय भक्कम आघाडीवर आहे. इतका आघाडीवर आहे की हा सामना जिंकायची संधी आपल्याला 60-40 नक्कीच आहे. खरं तर या सामन्यामध्ये जेव्हा संघ निवड झाली तेव्हा थोडस आश्चर्यच वाटलं होतं, कारण बुमरा खेळणार नव्हता. बुमरा खेळणार नव्हता म्हटलं तर विकेटिंग बॉलर या दृष्टिकोनातून ह्याला नक्की संधी मिळेल असं वाटलं होतं कुलदीपला. पण कुलदीपला ना पुन्हा बेंचवर बसायला लागलं. अमनदीपला संधी मिळाली, ज्याचं त्यांनी सोनं केलं, यात काही शंकाच नाही. मला असं वाटतं की काय असं करण्यामागे काय हे असतील आपल्या संघाचे डावपेच, तर मला असं वाटतं की हा जो सामना आहे, हा सामना अनिर्णित ठेवायचा. कारण बुमरा नाहीये, त्यामुळे 20 विकेट काढणं थोडंसं आपल्या ह्यांना अवघड जर वाटत असेल, शक्यता आहे. त्यानंतर लॉर्ड्स कसोटीमध्ये बुमरा येणार आहे, तेव्हा बुमराच्या बरोबर कुलदीपला संधी द्यायची आणि फुल फ्लेज अटॅक म्हणतात ना, तसं तिथून पुढचे 3 सामने जिंकायचा प्रयत्न करायचा, ही स्ट्रॅटेजी असावी असं मला वाटतं. पण असं झालं ना सुदैवाने, की फासे इतके अनुकूल पडत गेले आपल्याला, की आज आपण खरोखर विनिंग पोझिशन मध्ये आहोत. पण इंग्लंडची टीम आहे ही, काहीही सांगता येत नाही. या टीमनी आतापर्यंत काही असे चमत्कार करून दाखवलेत कसोटी सामन्याच्या इतिहासात, की ते खरोखरच चमत्कारच आहेत. आता याच टीमनी पाकिस्तानामध्ये पाकिस्तानच्या पहिल्या डावात 556 धावा झालेल्या असताना हरवलं होतं. तेव्हा जो रूटचं द्विशतक आणि ब्रुक्सचं त्रिशतक यांनी त्यांनी 500ला धावा, 550 धावांना उत्तर देताना 800 पेक्षा जास्त धावा करून 7 गडी बाद डिक्लेअर दिलं होतं. त्यानंतर पाकिस्तानला दुसऱ्या डावात गुंडाळून जवळजवळ 51 धावांनी तो सामना जिंकला होता. आणि हे सगळं 5 दिवसाच्या खेळाच्या ह्याच्यात केलं, म्हणजे किती फास्ट खेळ असतील विचार करा. तर अशा टीमचा आपला सामना करावा लागणार आहे. जवळजवळ तेच खेळाडू आता या संघात आहेत. आणि आजचा कालचा कालचा जो दिवस सुरू झाला तेव्हा जडेजाची आणि याची शुभमनची पार्टनरशिप चांगली डेव्हलप झाली होती, जवळजवळ 100 रनची. त्या दोघांनी खेळपट्टीवर ठाण मांडणं, तळ ठोकून स्कोअर करणं गरजेचं होतं. त्या पोराने बरोबर ते खेळले, अतिशय सुंदर खेळले. या 600चा जो आकडा दिसला तो एक एक वेळ असं वाटत होतं की अशक्य आहे, कारण 5वी विकेट गेली होती तेव्हा काहीतरी 211 वगैरे धावा झालेल्या होत्या. उरलेल्या विकेट्स 400 धावा वाढवतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण तसं झालं, कारण टेस्ट मॅच बॅटिंग कशी करायला हवी, एक्झॅक्टली तशीच बॅटिंग आपल्या बॅट्समननी केली. आणि शुभमन गिलचं अतिशय उत्कृष्ट शतक. शुभमन गिलने सगळ्या टीकाकारांची तोंड बंद केली. कॅप्टनशिपचं प्रेशर येतं का, त्यानंतर फॉरेन कंट्रीजमध्ये ॲव्हरेज त्याचं चांगलं नाही वगैरे वगैरे जे आक्षेप होते, ते त्यांनी सगळे अतिशय समर्थपणे खोडून काढलेले आहेत. आणि कप्तान पदासाठी आपण लायक आहोत हे त्यांनी सिद्ध केलं. आता या आपल्या 600 डावांचं वैशिष्ट्य जर म्हटलं तर पार्टनरशिप झाल्या आपल्या. पहिल्यांदा जी पार्टनरशिप झाली ती करुण नायर आणि यशस्वी मध्ये झाली. त्यानंतर एक पार्टनरशिप झाली, ती पुन्हा झाली यशस्वी आणि शुभमन गिल. शुभमन गिलच्या पार्टनरशिप खूप छान झाल्या. शुभमन गिल आणि पंतची एक छोटीशी पार्टनरशिप झाली. त्यानंतर शुभमन गिलची रवींद्र जडेजा बरोबर पार्टनरशिप छान झाली. ती पार्टनरशिप 200 धावांची होती. पुन्हा वॉशिंग्टन सुंदर आला. वॉशिंग्टन सुंदर बरोबर त्याची पार्टनरशिप जवळजवळ 150 धावांच्या जवळपास झाली. एकंदरीत या सगळ्यांमुळे आपल्या धावसंख्येला चांगलाच आकार आला. म्हणजे तो जवळजवळ 600च्या जवळपास आपला जेव्हा हे झाला, तेव्हा आपण एकदम म्हणजे आता कमांडिंग पोझिशन मध्ये आलोय, यात काही वादच नाही. पण हा इंग्लंडचा संघ एवढा खतरनाक आहे. याच संघाने पाकिस्तानमध्ये कसं हरवलं होतं आपल्याला चांगलं आठवतंय. तेव्हा रूटचं द्विशतक, ब्रुकचं त्रिशतक, 851 850 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या 550 धावांना प्रत्युत्तर देताना. आणि पुन्हा पाकिस्तानला लवकर स्वस्तात गुंडाळून 51 धावांनी तो सामना त्यांनी जिंकला होता. आणि आता हा पहिला डाव जेव्हा सुरू झाला, तो डाव मात्र खरोखरच सुरुवात आपल्या दृष्टीने अतिशय चांगली झाली. बुमराच्या अनुपस्थितीत अमनदीप सिंगला जी संधी मिळाली, त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. ही ग्रॅब द अपॉर्च्युनिटी विथ बोथ हँड्स. आणि एक वेळेला तर तो हॅट्रिकवर होता. त्याच्या पहिल्या ओव्हरला 12 रन मारले गेले, पण दुसऱ्याच ओव्हरला त्यांनी इतकी सुंदर गोलंदाजी केली. दुसऱ्या ओव्हरला त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा बेन डकेट, आधारस्तंभ, म्हणजे त्याची विकेट घेतली. शुभमन गिलने एक अतिशय सुरेख झेल पकडला. लगेच दुसऱ्या बॉलला ऑलिपोप शून्यावर बाद झाला.
तोही झेल मला वाटतं तो के.एल. राहुलने पकडला सुंदर. आज आपलं स्लिप कॅचिंग परफेक्ट होतं. एकही आत्तापर्यंत तरी चूक झालेली नाहीये. स्लिप कॉर्डनमध्ये गेलेल्या तीनही झेल अतिशय सुंदरपणे घेतलेले आहेत. अमनदीपच्या 2 बळींना समोरून सिराजने 1 बळी घेऊन चांगली साथ दिली. त्यामुळे खरोखर अडचणीत आला होता इंग्लिश संघ. इंग्लिश संघ एक वेळ असा होता ना, की 3 गडी बाद होते आणि फलकावर धावा होत्या फक्त 25, 600 धावांचा सामना करताना. त्यानंतर रूट आणि हे आले मैदानात. आता त्यांनी 51 धावांची पार्टनरशिप केलेली आहे. ब्रूक आणि रूट याच जोडीने पाकिस्तानला नमवलं होतं. आता आपल्या समोर सगळ्यात पहिल्यांदा जर काय टार्गेट असेल तर ही जोडी फोडायला हवी. हे दोघेही त्यांनी जर प्रति हल्ला चढवला तर ठीक आहे नाही. एकंदरीत आपला स्कोअर इतका खणखणीत आहे आणि आता कालचा जो दिवस होता, दुसरा कसोटी सामन्याचा दुसरा दिवस होता, अतिशय ब्लास्टेड विकेट. हे कळतच नव्हतं की सामना इंग्लंडमध्ये सुरू आहे का भारतात सुरू आहे. एकदम सनी डेज म्हणजे पिच पण भारतासारखंच होतं, खेळपट्टी पण आणि एकंदरीत वातावरण पण तसंच होतं. क्लाउड कव्हर वगैरे काही नव्हतं. आजपासून थोडंसं असेल त्याचा फायदा आपले स्विंग गोलंदाज नक्कीच घेतील. आता इथे जे डिफेन्सिव्ह माइंडसेट आपलं जे होतं ते आपण मला तर असं वाटतं की सुरुवातीपासून सामना आपण ड्रॉ करायचा या दृष्टीनेच खेळलो. पण सुदैवाने असे काही आपल्याला अनुकूल गोष्टी घडत गेल्या की आज आपण विनिंग पोझिशन मध्ये नक्कीच आहोत. विशेष करून आता ही जर जोडी आपल्याला फोडायला यश मिळाली तर त्याच्यावर शिक्कामोर्तबच झाल्यासारखं होईल. आपण हा सामना खरोखर जिंकू शकतो आणि जिंकू शकतो. बघूया काय काय होतंय. हा सामना कसा उलगडत जातो. आता हा सामना बघायला खूप मजा येणार आहे कारण परिस्थितीच तशी आहे. ही जोडी इंग्लंडच्या दृष्टीने महत्वाची आहे. रूट आणि ब्रूक ही जोडी लवकर फोडण्यात जर यश आलं तर पुढचा मार्ग आपल्याला हे आहे सुलभ आहे. कसं आहे आता बुमराह या कसोटीत त्याचं ते हे होतं म्हणजे बाबा आता वर्कलोड मॅनेजमेंट प्रमाणे त्याला या कसोटीत रेस्ट दिली होती. लॉर्ड्स मध्ये तो येणार आहे. लॉर्ड्स आणि पुढचे 3 जे कसोटी सामने आहेत तिथे जर आपल्या भारतीय संघ मला असं वाटतं की 1-0 नीच तिथे जावं. 2-0 नी जाण्यापेक्षा 1-0 डाऊन जावं असा प्लॅन होता. त्या प्लॅनच्या संदर्भातूनच आपली फलंदाजी आपल्या संघाने मजबूत केली होती. त्याचा रिझल्ट पहिल्या इनिंगला नक्कीच दिसला. पण सुदैवाने पुढेही आपल्याला रिझल्ट चांगला मिळतोय आणि जो सामना आपण ड्रॉ करण्याच्या ह्याच्यात होतो म्हणजे दिशेने वाटचाल आपली सुरू होती तो आपल्या आता जिंकायच्या दृष्टीने सुद्धा वाटचाल सुरू होईल. आज पहिल्या आणि दुसऱ्या सेशनलाच बऱ्यापैकी कळेल. पण असं आहे ना की इंग्लंडच्या या संघासमोर काही सांगता येत नाही. त्यामुळे काय काय होईल आता ते बघणं. हा सामना खूपच मनोरंजक होणार यात तिळ मात्र शंका नाही. त्यामुळे बघूया आता इथून पुढे. कालच्या आपल्या हे बॅटिंग चांगली झाली, खूपच सुरेख झाली. छोट्या छोट्या पार्टनरशिप झाल्या त्यामुळे एवढा स्कोअर दिसला. त्यानंतर अमनदीप आणि त्याला समोरून सिराजची साथ मिळाली. त्यामुळे त्यांच्या 3 विकेट पण गेल्या. आपण मजबूत स्थितीत आहोत. हीच आता मजबूत स्थिती आपल्याला पुढे कंटिन्यू करायची आहे. कालच्या दिवसाचं एक वैशिष्ट्य म्हणजे एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये जो रूटनी जो वॉशिंग्टन सुंदरची विकेट घेतली तो चेंडू जो होता तो बेस्ट या सामन्यातला सर्वोत्तम चेंडू होता. चेंडू त्याच्या बॅटच्या समोर पडला. मिडल स्टंपच्या लेग स्टंप मिडल स्टंप मध्ये कुठेतरी पडला आणि इतका झपकीने टर्न झाला आणि मिडल स्टंप घेऊन गेला की वॉशिंग्टन सुंदर आणि बघणारे प्रेक्षक सुद्धा खरोखर अवाक झाले. स्वतः रूटला सुद्धा त्या विकेटचा खूप हे मिळालं असेल. रूट अशा विकेट काढू शकतो तर वॉशिंग्टन सुंदर आणि जडेजा का नाही काढू शकणार. बघूया काय होतंय. एकंदरीत सामना जिंकायची उत्तम स्थिती आपल्याला या ह्याच्यामध्ये लावलेली आहे. म्हणजे बुमराच्या अनुपस्थितीत कुलदीपचा समावेश संघात नसताना आपली जी वाटचाल चालू आहे ती नक्कीच चांगली चालू आहे. एवढं आणि या ह्याच्यामध्ये दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्याला त्यांचे क्षेत्ररक्षकांची साथ सुद्धा खूप चांगली मिळाली. स्लिप मध्ये गेलेल्या तिन्ही झेल खूप चांगले पकडले गेले. अर्शदीप नाही सॉरी अमनदीप सिराज चांगली गोलंदाजी टाकली. रशीद कडूनही चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे. त्यानंतर नितीश रेड्डी पण चांगला साथ देईल आणि हे 2 स्पिनरही आपली कामगिरी चोखपणे पार पाडतील. आणि आता एक नक्कीच प्रश्न समोर आहे की आपण फॉलोन देऊ शकतो ह्याला वेस्ट इंडिजला. अजूनही खूप धावा करायच्यात त्यांना. 500 धावा करायच्यात अजून जवळजवळ. कारण 600च्या जवळपास स्कोर आहे त्याच्या अजून 100 झाल्या नाहीयेत. समजा फॉलोन जर त्यांच्यावरती लादायची वेळ आली तर जरूर लादला पाहिजे. असं झालंय की कलकत्त्याला जेव्हा द्रविड आणि लक्ष्मणनी कमाल केली होती तेव्हापासून कुठलाही संघ फॉलोऑन द्यायला उत्सुक नसतो. ऑस्ट्रेलियाचा नसतो. ऑस्ट्रेलियाचा काही कुणीच उत्सुक नसतं. पण आता असं आहे ना हा जो सामना आहे हे इंग्लंड ना स्वतःला समजतात नाही आहेतच.
चौथ्या इनिंग मध्ये चेस करण्याचे एक्सपर्ट आहेत. मग चौथ्या इनिंग त्यांना खेळायची संधी न दिलेलीच बरी. त्यापेक्षा जर फॉलो ऑन जर आपल्याला देणं शक्य झालं तर जरूर फॉलो ऑन द्यावा आणि जे आपल्यासमोर टार्गेट उभं राहील ते कमीत कमी कसं राहील याचा प्रयत्न करावा. आपली टीम त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करेल आणि तसंच होईल अशी तुम्हालाही वाटतंय, मलाही वाटतंय आणि होईल तसंच. बघूया काय काय होतंय. तर मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. बघूया आज काय होतंय बर्मिंगहॅम वरती. बरं आहे तर मग भेटूया पुन्हा.